बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं कुठेतरी राहून गेलं असेल, जर अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती करतो, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. काल परवामध्ये एक बातमी कानावर पडली होती सुप्रीम कोर्टाच्या बाबतीतली. सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया, आता नवीन चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांची नियुक्ती होणार आहे म्हणे 13 मेच्या नंतर. म्हणजे जस्टिस संजीव खन्ना यांचा कार्यकाळ संपतोय 6 महिन्याचा. आता 6 महिन्यांनंतर आता हे सीजीआय बदलू लागलेले आहेत, कारण महत्वाचे निर्णय या अगोदर जे 2.5 वर्ष राहिले, म्हणजे जस्टिस संजीव खन्नांच्या अगोदर जे 2.5 वर्ष राहिले त्यांच्या काळात अनेक महत्वाचे निर्णय करवून घेतलेले आहेत. त्यामुळे आता 6 महिन्यांचा कार्यकाळ मिळतोय बहुतेक. जे काही असेल ते, मला या क्षेत्रात जास्त माहिती नाही त्यामुळे याच्यावर मी जास्त काही बोलणार नाही. पण सहसा आता माझ्याकडनं सुप्रीम कोर्टाच्या बद्दलच्या कुठल्याही बातमीकडे दुर्लक्षच होतं. याचं कारण सांगतो, पटतंय तर बघा. आता काय माझ्या घरातली किंवा तुमच्या घरातली कुठलीही केस मान्य सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीसाठी नव्हती, पण होय आमच्या हृदयातली केस, माझ्या शिवसेनेच्या त्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भातली केस, तुमच्या माझ्या शिवसेनेच्या आपल्या सर्वांच्या हृदयाच्या जवळच्या असलेल्या धनुष्याची केस त्या मान्य सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला होती. त्या 16 गद्दारांच्या अपात्रतेची केस मान्य सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला होती. या केसेस मान्य सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला कधीच नव्हत्या. खरं बघायला गेलं तर त्या सुप्रीम कोर्टामध्ये स्वतः सुप्रीम कोर्टाची काय म्हणतात ती आबरू वगैरे ती सुनावणीसाठी आहे. भारताची लोकशाही आणि भारताच्या लोकशाहीची आबरू माननीय सुप्रीम कोर्टामध्ये खरं पाहायला गेलं तर सुनावणीसाठी. महाराष्ट्राच्या 2 पक्षांच्या केसेस वगैरे सोडून द्या, पक्ष येतील पक्ष जातील, पण ही लोकशाही, हे संविधान, हे मात्र चिरंतन काळासाठी हे टिकलं गेलं पाहिजे. आज पिढ्यानं पिढ्या जातील, नवीन पिढ्या येतील, नवीन पिढ्या येतील, नवीन पक्ष येतील, नवीन राजकारण घडेल, पण संविधान जो मूलभूत ढाचा आहे या सगळ्या व्यवस्थेचा, लोकशाहीचा, डेमोक्रेसी आपण ज्याला म्हणतो, तो ढाचा मात्र इथे तुम्ही पाहिला असाल तर इथे तो ढाचाच डळमळीत झालेला आपल्याला दिसतोय. लक्षात घ्या मला काय सुचवायचं इथे. त्यामुळे या केसेसच्या बाबतीतली माननीय सुप्रीम कोर्टाची अनास्था पाहिल्यानंतर, गेल्या 2-2.5-3 वर्षातला तो तमाशा पाहिल्यानंतर, होय तमाशा हा शब्द अतिशय जबाबदारीने आणि होय जबाबदारीनेच वापरतो, कारण इथे जे तुमच्या माझ्या मनामध्ये आहे त्या भावना व्यक्त होणं देखील तितकंच गरजेचं आहे. नाहीतर त्या भावना आतमध्ये ठेवून करायचं ते काय. आपण आज सगळ्यांचा मान ठेवतो, मान्य सुप्रीम कोर्टाचा मान ठेवतो, मान्य न्यायव्यवस्थेचा मान ठेवतो, सगळ्या लवादांचा मान ठेवतो, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा मान ठेवतो, कारण ह्या सगळ्यांचा मान ठेवणं हे सुद्धा आम्हाला संविधानानेच सांगितलेलं आहे. भारताचं संविधान प्रत्येकाला एक विशेष अधिकार देतं, पण ज्यावेळेस त्यांचं हे विशेष अधिकार ज्यावेळेस लोकशाहीसाठी म्हणून नाही, संविधानाच्या रक्षणासाठी म्हणून नाही, देशातल्या लोकांसाठी म्हणून नाही, आपल्या विशिष्ट पार्ट्यांच्या उदात्तीकरणासाठी, आपल्या विशिष्ट पार्ट्या, विशिष्ट राजकीय पक्षांच्या त्या वाढीसाठी म्हणून या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस वापरण्यात येतात त्यावेळेस मात्र चुकीला चूक म्हणण्याची ताकद सुद्धा तुमच्या आमच्यात असली पाहिजे, आणि तो अधिकार सुद्धा आपल्याला संविधानानेच दिलेला आहे. असो, पण ज्यावेळेस कालच्या शिवसेनेच्या निर्धार सभेमध्ये, नाशिकच्या सभेमध्ये ज्यावेळेस असीम सरोदे यांच्या भाषणामध्ये ज्यावेळेस या जस्टिस जे बदलले जाणार आहेत, संजीव खन्नांच्या जागी जे नवे जस्टिस येणार आहेत त्यांचा उल्लेख, काही विशिष्ट त्यांनी उपमा दिलेल्या आहेत, ज्यावेळेस तसा झाला त्यावेळेस मात्र मी याच्याकडे एक विशेष नजरेने पाहिलं. काल असीम सरोदे नेमकं या नव्या येणाऱ्या जस्टिस बद्दल, न्यायमूर्तींबद्दल, भूषण गवई यांच्याबद्दल, यांच्याविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगेलच, पण हे महाराष्ट्राचे सुपुत्र आणि हे म्हणजे यांच्याही वडिलांचा कार्यकाळ, यांच्याही वडिलांचं राजकारणामधलं योगदान, या महाराष्ट्रासाठीचं योगदान हे वेगळं आहे. आता 2 गोष्टींमध्ये गल्लत करू नका. महाराष्ट्राचा सुपुत्र असणं आणि वडिलांचं योगदान असणं, या 2 गोष्टी, याच 2 गोष्टींचा आधारच जर घ्यायचं झालं आणि यांनाच जर प्रमाण मानायचं झालं तर या अगोदरचेही जस्टिस DY चंद्रचूड हेही महाराष्ट्राचे सुपुत्र आणि त्यांच्याही वडिलांचं योगदान हे महाराष्ट्रासाठी म्हणे, देशासाठी हे वेगळं होतं. पण प्रत्येक वेळीच तशी कामगिरी तुम्हाला दिसेल किंवा तशीच कामगिरी तुम्हाला पाहायला मिळेल अशी अपेक्षा धरणं चुकीचं आहे, कारण तो अपेक्षाभंग फार मोठा असतो. आपण कधीही म्हणालो नाही की शिवसेनेच्या बाजूने निर्णय द्या, आपण म्हणालो न्यायाप्रमाणे न्याय करा.
कायद्याप्रमाणे न्याय करा. कायदा काय सांगतो, न्याय काय सांगतो, न्यायाचं ते पुस्तक काय सांगतं त्याप्रमाणे न्याय करा. आपण कधीही म्हणालो नाही शिवसेना चुकीची असेल, शिवसेनेच्या बाबतीत न्याय करू नका, पण तो न्याय होतोय असा तरी कमीत कमी दाखवा. एवढ्याच आपल्या माफक अपेक्षा होत्या. गेल्या 2-2.5-3 वर्षांचा तो सारा सारीपाट पाहता, तो तमाशा पाहता, आता संजीव खन्ना यांचा संपूर्ण कार्यकाळ एकही दिवस, म्हणजे 6 महिन्यांचा हा कार्यकाळ, एकही दिवस माननीय सुप्रीम कोर्टामध्ये ही केस सुनावणीला आलीच नाही. सुनावणी तर दूरच राहिली, पटलावर सुद्धा ती केस आली नाही. 6 महिन्यांचा कार्यकाळ म्हणजे तारीख पे तारीख. ते संजय दत्त यांचा माफ करा, सनी देओल यांचा जो डायलॉग आहे, चित्रपट मला जास्त माहिती नाही त्यामुळे थोडंसं असं होतं, पण तो डायलॉग फार फेमस आहे. हा डायलॉग खऱ्या अर्थाने आपण जे जुने हिंदी चित्रपट पाहिले ते अगदी योग्य आहेत. ज्यावेळेस एखादा क्राईम सीन होतो, त्या क्राईम सीन मध्ये बरोबर क्राईम झालेला असतो आणि पोलीस सगळ्यात शेवटी पोहोचलेले असतात. तेच आपण आत्ताच्याही काळात पाहतो. एखाद्या क्राईम सीन मध्ये सारा गाव उभा असतो, गुंडे ज्याने कोणी बोलण्याचं धारिष्ट दाखवलेलं असतात त्याला तलवारीने मारत असतात, त्याला संपवून टाकत असतात, त्याच्या परिवारासमोर त्याला संपवत असतात. सगळ्यांचे चेहरे खाली असतात आणि पोलीस येतात, किसने देखा, सगळ्यांच्या मानाखाली. तेही आत्ताच्या काळात दिसतं. त्यावेळेसच्या ते न्यायव्यवस्था दाखवतात चित्रपटातल्या, त्या लुटूपुटूच्या ज्या न्यायव्यवस्था आहेत त्या न्यायव्यवस्थांचं कसं दाखवलंय, गुंडे सुटत असतात, हिरो जेलमध्ये जात असतो. आणि त्याही वेळेस तो कधी एखाद्या निरपराधाला फाशी दिली जाते आणि तो पेन तोडल्याचा, ती नीप वाकवल्याचा आपण ते सीन सगळे पाहिलेत. आणि ते सगळं घडत असताना फोकस दाखवला जातो न्याय देवतेच्या चेहऱ्यावर, तिच्या चेहऱ्यावर काळी पट्टी बांधलेली असते. हे सारे प्रसंग आहे असे डोळ्यासमोर येतात. बघा ना, मी आताच बोलता काहीच प्रसंग सांगितले, त्याही व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रसंग जुन्या हिंदी चित्रपटात दिसत असतील, आठवत असतील तर तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त व्हा. तेही प्रसंग मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच घेईल. पण हे असं वर्णन आपण यासाठी करतो कारण तसं घडलंय आपल्या बाबतीत. आज न्यायव्यवस्था न्याय करतच नाहीयेत. 6 महिन्यांपर्यंत तारीखच आली नाही. आपण म्हटलं नाही बरं नव्या न्यायमूर्तींनी आता येऊन काही बदल घडणार आहे का, त्यासाठीच मी दुर्लक्ष केलं होतं. मला त्या बातम्या पाहायच्याच नव्हत्या, कोण येतंय कोण जातंय काय फरक पडतो. पण ज्या वेळेस असीम सरोदेंनी तो उल्लेख केला, आणि तो उल्लेख अतिशय महत्वाचा आहे, मला वाटतं तुम्ही एकदा हा व्हिडिओ पाहावा, त्यापुढे मी माझं आजचं विश्लेषण करतो. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मला आपल्याला सांगायचा आहे, तो आपल्या याच्याबद्दलचाच आहे की हा जो निर्णय झालेला आहे, या निर्णयाची जर अंमलबजावणी व्हायला लागली तर, मी हे भाकीत करत नाही, मी काही ज्योतिषी वगैरे नाही, पण संविधानाची जाणीव असलेला, संविधान माहिती असलेला आणि संविधानाचा वापर आपण भल्यासाठी करायचा आहे, लोककल्याणासाठी करायचा आहे, भारतातल्या लोकांसाठी करायचा, याची जाणीव असलेला माणूसच या नवीन निर्णयाचा वापर करून शिवसेनेसंदर्भातल्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूनेच निर्णय देईल, अशा प्रकारची आता परिस्थिती तयार झालेली आहे. आणि संविधान मानणारा असा माणूस, भीमपुत्र असलेला असा माणूस आता भारताचा सरन्यायाधीश होत आहे, जस्टिस गवई. आणि आपण अपेक्षा करू शकतो की साधारणतः जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैपर्यंत जर शिवसेना कोणाची या संदर्भातला निर्णय जस्टिस गवई साहेबांनी दिला, महाराष्ट्रातलं सगळं राजकारण बदलून जाईल. पुन्हा एकदा सांगतो की साधारणतः जून जुलैच्या महिन्यामध्ये जस्टिस गवई साहेब हे महाराष्ट्राचं राजकारण बदलू शकतात. धन्यवाद. या व्हिडिओ मधलं असीम सरोदेंचं ते एक वाक्य माझ्या मनाला विशेष भावलं. ते वाक्य आहे, भीमपुत्र असलेला व्यक्ती, भीमपुत्र असलेला माणूस या भारताचा 52वा सरन्यायाधीश होतोय. भीमपुत्र, या भीमपुत्राचा अर्थ तुम्हाला सांगतो, म्हणजे बाबासाहेबांची रक्ताचं नातं असलेला, बाबासाहेबांच्या परिवारातला असलेला किंवा त्यांचा वंशज असलेला व्यक्ती म्हणजे भीमपुत्र नाही, तर भीमपुत्र म्हणजे संविधानाची जाणीव असलेला, संविधानाची माहिती असलेला आणि या संविधानाचा वापर या सर्वसामान्यांच्या भल्यासाठी किंवा त्यांच्या कल्याणासाठी कसा करायचा हे माहित असलेला माणूस देशाच्या सर्वोच्च न्यायव्यवस्थेचा सरन्यायाधीश होतोय 13 मे रोजी. याचा अर्थ भीमपुत्र. यांचा ज्यावेळेस मी यांची थोडी माहिती घेतली, म्हणजे भूषण गवईंची थोडी माहिती घेतली, तर त्यांचा इतिहास पाहिला तर त्यांच्या वडिलांची कारकीर्द सगळ्यात प्रथम पुढे येते. त्यांच्या वडिलांचं नाव रामकृष्ण सूर्यभान गवई, ज्यांना आपण रासू गवई असं म्हणतो. आता त्यांची कारकीर्द म्हणजे, आता खरं पाहायला गेलं तर
भूषण गवई हे भारताचे हे दुसरे अनुसूचित जातींमधनं असलेले दुसरे हे सरन्यायाधीश आहेत. या अगोदर मला वाटतं के.जी. बालकृष्णन आणि त्यानंतर भूषण गवई हे दुसरे सरन्यायाधीश आहेत. आता गवई कुटुंबाचं आंबेडकरी चळवळीतलं योगदान हे फार मोठं आहे. म्हणजे रामकृष्ण सूर्यभान गवई, रासू गवई यांनी स्वतः बाबासाहेबांच्या सोबत काम केलेलं आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे गवई गटाचे ते संस्थापक आहेत. त्यांनी बाबासाहेबांच्या बरोबर काम केलं. अनेक आंदोलनांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे बाबासाहेबांच्या सोबत. दोन्ही लोकसभा म्हणजे त्यांच्या वडिलांची थोडी कारकीर्द सांगतो. दोन्हीही वरचं आणि खालचं सदन, लोकसभा असेल राज्यसभेचं असेल, सदस्यत्व त्यांच्याकडे होतं. 30 वर्ष जवळपास ते MLC होते. महाराष्ट्राच्या म्हणजे वरच्या सभागृहाचे जवळपास 30 वर्ष ते सदस्य राहिलेले आहेत. सभापती राहिलेत, उपसभापती राहिलेत, विरोधी पक्षनेता राहिलेले आहेत. म्हणजे विचार करा, ज्यांच्या वडिलांनी बाबासाहेबांसोबतच काम केलेलं आहे. आता हे घटनापीठ ज्यावेळेस संविधान लिहिलं जात होतं, हा सगळा काळ हा यांना चांगलाच माहिती आहे. आणि ज्यावेळेस एखादी व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय व्यवस्थेपर्यंत 52व्या सरन्यायाधीशापर्यंत जात असते, त्यावेळेस त्यांचाही अभ्यास हा फार मोठा असतो. खरं तर मला बाबासाहेबांच्या एका गोष्टीसाठी कायम असं सर झुकता है बोलते ना, सर झुकता है असा. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातल्या फक्त तुम्ही पदव्या वाचा, त्या पदव्या वाचताना तुम्हाला धाप पडेल. इतक्या मोठमोठ्या पदव्या बाबासाहेबांच्या. आणि असा भीमपुत्र असलेला व्यक्ती ज्यावेळेस सर्वोच्च न्यायव्यवस्थांचा न्यायाधीश होऊ पाहतोय, त्यावेळेस त्याच्याकडनं अपेक्षा वाढलेल्या असतात. कारण बघा, ही जी लढाई आहे ही काही शिवसेनेची, मगाशी तुम्हाला सांगितलं, शिवसेनेची, राष्ट्रवादी काँग्रेसची नाही, ही न्यायव्यवस्थेची अब्रूज सामान्य जनतेच्या मनामध्ये काय असावी ही त्याची लढाई आहे आता. कारण ज्यावेळेस काल परवामध्ये या बातम्या थडकत होत्या की आता नवे न्यायाधीश येत आहेत, त्यावेळेस खाली कमेंटमध्ये पाहायचं होतं, लोकांचा हा प्रश्न होता, आम्हाला शिवसेनेच्या बाबतीत न्याय सोडून द्या, शिवसेनेची फक्त तारीख तरी पटलावर येईल का, आणि एक दिवस तरी तुमच्या संपूर्ण 6 महिन्याच्या काळामध्ये एक दिवस तरी शिवसेनेची केस सुनावणीला येईल का. म्हणजे न्याय होणं न होणं ही दूरची गोष्ट, तुम्ही फक्त तारीख तरी द्याल का. आम्हाला या भीमपुत्राकडनं ही अपेक्षा आहे. आणि मी एक मीडियाचं तुम्हाला एक उदाहरण दाखवतो, तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल. मीडियाने अति उत्साहाच्या भरात काय सांगितलं की आता जस्टिस संजीव खन्ना यांच्या जागी आता भूषण गवई, BR गवई म्हणजे भूषण रामकृष्ण गवई यांची वर्णी लागते. खर तर तुम्ही नियुक्ती हा शब्द म्हणायला हवा होता. वर्णी लागणं म्हणजे काय माहितीये, वर्णी म्हणजे एखाद्याला ठेवणं त्या पदावर, आणि हे कोण ठेवतं माहितीये, राजकीय व्यक्ती ठेवत असतात. तसं पाहायला गेलं तर त्यांचंही काही चुकत नाही. जुने अनुभव पाहता या राजकीय व्यक्तींनीच या सगळ्या नियुक्त्या केलेल्या असतात. त्यामुळे मीडिया ही वर्णी म्हणते, तो शब्द योग्यच म्हणावा लागेल. पण तरी सुद्धा वर्णी म्हणण्यापेक्षा नियुक्ती म्हणा, नियुक्ती. आणि खरं तर ही नियुक्ती आहे की वर्णी आहे हे त्या पदावर गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या कारकिर्दीमधून ते सिद्ध होत असतं. कारण याच्या अगोदरच्या ज्या झाल्या त्या नियुक्त्या आहेत की वर्णी आहेत हे आपल्याला चांगलंच कळालं. वर्णी झाली होती की नियुक्ती झाली होती याच्या अगोदरच्या. पण आता होऊ घातलेली ही नियुक्ती आहे की वर्णी आहे हे मात्र पाहावं लागेल. जरा पहा ना मीडिया एकदा काय म्हणाली आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती भूषण गवई हे देशाचे 52वे सरन्यायाधीश होणार आहेत. विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपतोय. त्यामुळे त्यांच्या जागी सेवा ज्येष्ठतेनुसार मूळचे महाराष्ट्रातले असलेल्या भूषण गवई यांची वर्णी लागली आहे. आता आम्हालाही उत्सुकता आहे की ही वर्णी आहे की ही नियुक्ती आहे हे पाहण्याची. आणि हे याच्यावरून कळेलच शिवसेनेची कमीत कमी तारीख तरी सुनावणीसाठी येते का. मी पुन्हा सांगतो, मी न्याय होईल हा शब्द वापरला नाही, शिवसेनेच्या केसवर निकाल लागेल हाही शब्द वापरला नाही या 6 महिन्यामध्ये. फक्त एकदा तुमच्या 6 महिन्याच्या काळात शिवसेनेची केस सुनावणीला आलेली आहे, वकील आपसामध्ये आर्ग्युमेंट करत आहेत, हा तरी दिवस आम्हाला पाहायला मिळतोय का हेच पाहायचंय. याच्यावरून ठरेल ही वर्णी आहे की नियुक्ती आहे. आता तुम्ही म्हणाल या मीडियाच्या एका बातमीचा तुम्ही एक छोटा शब्द पकडलाय त्याच्यावरून बोलताय, होय हे असंच आहे आणि हे असंच पाहावं लागतं. आम्हालाही पाहायचंय आमचा हा भीमपुत्र आमच्या बाबतीत नेमकं काय करतोय, आम्हालाही पाहायचं आहे. आम्हाला अभिमान आहे
आमचा भीमपुत्र त्या देशाच्या सर्वोच्च न्यायव्यवस्थेचा सरन्यायाधीश होऊ पाहतोय. आम्हाला अभिमान आहे. मागच्या न्यायाधीशांनी काय केलं, कुणाला जस्टिस लोया व्हायचं नव्हतं कदाचित, मला माहित नाही, जे काही असेल ते. पण माझा आपल्या न्यायव्यवस्थेवर, भारताच्या न्यायव्यवस्थेवर आमचा संपूर्ण विश्वास आहे. सर्वोच्च न्यायव्यवस्थेवर तर आहेच आहे. ती एकमेव आशेची जागा आहे. या भारताची न्यायव्यवस्था ही एकमेव आशेची जागा आहे. विशेषतः मी सर्वोच्च न्यायव्यवस्था म्हणेल, कारण आता खालच्या न्यायव्यवस्थांचं मला माहित नाही. ते दिल्लीतलं एक उदाहरण पाहिलं, ते शर्मा म्हणून जे जस्टिस होते त्यांच्या घरांमध्ये जेव्हा आग लागली, करोडो 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 रुपये जळाले. एखाद्या न्यायमूर्तीला 1-2 लाखाचा पगार असताना हे करोडो रुपये येतात कुठून, हा साधा प्रश्न आहे. अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे आम्हाला विशेष अपेक्षा आहेत. मागच्या न्यायाधीशांनी शिवसेनेचा निकाल लावला नाही, त्यामुळे लोकांच्या नजरेत, लोकांच्या मनामध्ये त्या न्यायमूर्तींचाच निकाल लागला. आज त्यांनी कितीही प्रयत्न केला तरीही त्या न्यायमूर्तींची कुठलीही बातमी आली तरी त्या बातमीच्या खाली कमेंट्समध्ये लोकांनी आपला राग व्यक्त केलेला असतो. त्यामुळे सरन्यायाधीशांनी येऊन एक वेळ न्याय जरी केला नाही तरी चालेल. मी मगाशी तुम्हाला म्हणालो, आम्हाला न्याय करा किंवा करू नका, पण आमची केस तरी सुनावणीला घ्या. चला, आमचीही केस सुनावणीला नका घेऊ, तुम्ही न्यायही करू नका, पण कमीत कमी पारतंत्र्यात अडकलेली न्यायव्यवस्था तरी बाहेर काढा. सध्याच्या घडीला या देशाची न्यायव्यवस्था सुद्धा पारतंत्र्यामध्ये अडकलेली आहे. जर हे जरी नाही करताल तर ते तरी करा, एवढीच अपेक्षा ठेवतो आणि तुम्हा सर्वांची मी रजा घेतोय. पाहूयात या नवीन येणाऱ्या न्यायमूर्तींकडनं शिवसेनेच्या बाबतीत नेमकं काय घडणार आहे. तुम्ही इथे आहात, मीही इथे आहे. या न्याय व्यवस्थेवर आपला विश्वास आहे आणि तो कायम ठेवायचा आहे आपल्याला. पाहूयात ना काय घडतंय शिवसेनेच्या बाबतीत. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.